सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपल्या नजरेस पडत असेल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला सन्माननीय मनसे अध्यक्षांचे आभार मानायचे. सन्माननीय राज साहेबांचे आभार यासाठी मानतो कारण 2 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी जो जोक मारला, जो विनोद केला, देशाच्या जनतेला संबोधित करत असताना आपल्या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे इराण-इराक युद्धाचं कारण पुढे केलं आणि मग तुम्ही पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, विदेशी प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका, ही अशा प्रकारची जी काही विनोदात्मक भाषा त्यांनी वापरली, होय हा विनोदच आहे. आजवर 70 वर्षांचा काँग्रेसचा राज्यकारभार पाहिला, पण कधी काय खाऊ नये, काय खावं, काय घ्या, काय घेऊ नये, ही अशा प्रकारची भाषा कधी काँग्रेसच्या तोंडी आजही ऐकलेली नाही. हा नाकर्तेपणा आहे सरकारचा, हा नाकर्तेपणा आहे सरकारच्या धोरणांचा, सरकारच्या अमेरिका धार्जिण्या भूमिकांचा, सरकारच्या त्या पाठ मोडलेल्या, कणा मोडलेल्या त्या भूमिकांचा हा नाकर्तेपणा आहे. आज देशाला झुकवलं सरकारने, देशाला आज त्या पश्चिमी देशांपुढे झुकवलेला आहे. अशा प्रकारचा पंतप्रधान हा कधीही एक सुशासन देऊ शकत नाही. आज सन्मान्य राज साहेबांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची एक झलक दाखवतो. पण सन्मान्य राज साहेबांनी जो खरा प्रश्न विचारला त्याची एक झलक तुम्हाला आजच मुंबईमध्ये पाहायला मिळालेली असेल. मी एक व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला माहिती आहे, पेट्रोल कमी वापरण्याचं जर शक्य असेल तरच तुम्ही बाहेर पडा, शक्य असेल तरच तुम्ही पेट्रोल खरेदी करा, गरज नसेल तर वापरू नका, अशा प्रकारचं आव्हान करणाऱ्या मोदींनी आपल्या मंत्र्यांना पहिल्यांदा हे धडे शिकवायचे. अमित साटम नावाचा भारतीय जनता पक्षाचा एक आमदार पोलिसांच्या ताफ्यातल्या गाड्या घेऊन, त्यानंतर जवळपास 25 गाड्यांचा ताफा घेऊन गटारं स्वच्छ झाली आहेत की नाही झाली आहेत ही पाहणी करण्यासाठी 25-30 गाड्यांचा ताफा घेऊन हिंडतो. नरेंद्र मोदींनी खरं तर ह्या अमित साटमला सगळ्यात पहिलं आपल्या पक्षातून काढून टाकलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांचं न ऐकणारा ह्यांच्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता अशा प्रकारे पंतप्रधानांचा अवमान करतोय आणि तो अवमान दाखवून ह्या अमित साटमला खरं तर पक्षातून काढून टाकला पाहिजे. हे करतील नरेंद्र मोदी किंवा त्यांचा पक्ष, हे सगळं करतील. तुम्ही जर पाहिला नसाल, गटारं स्वच्छ झाली आहेत की नाही झाली आहेत हे पाहण्यासाठी 25-30 गाड्यांचा ताफा कधी लागतो. तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशांचा कशा प्रकारे चुरडा होतोय, म्हणजे तिकडे गटारांमधला भ्रष्टाचार, तो गाळ काढणाऱ्यातला भ्रष्टाचार तर वेगळाच, पण हे फिरण्यासाठी, हे दौरे करण्यासाठी जो तामझाम असतो, तो तामझाम करण्यासाठी तुमच्या माझ्या टॅक्सचा पैसा कसा खर्च केला जातो जरा पाहायचंय. हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण. अगदी याच मुद्द्यावर बोट ठेवून सन्माननीय राज साहेबांनी आज नरेंद्र मोदींना एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे.
अतिशय योग्य केलं. खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं अगदी वेळ घ्या, पण योग्य प्रकारे या सगळ्या प्रश्नांवर, नरेंद्र मोदींच्या ह्या सध्याच्या परिस्थितीवर आपण व्यक्त व्हा. आज आपल्याला म्हणजे ठाकरे बंधूंना उभा देश पाहतो. उभा देश ठाकरे बंधू काय बघतायत या सगळ्या परिस्थिती मागे, ठाकरे बंधू काय म्हणतायत हे सर्व पाहत असतो. आपल्या भूमिकांकडे, कारण आज महाराष्ट्रातनं घेतली गेलेली भूमिका उभ्या देशामध्ये विरोधी पक्षांची भूमिका म्हणून ओळखली जाते. ठाकरे बंधूंची भूमिका उभ्या देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका म्हणून ओळखली जाते. त्यासाठी आपल्या भूमिका ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. सन्माननीय राज साहेबांनी एक ट्विट केलेलं आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं याच्यावर कशा प्रकारे उत्तर येते तेच पाहायचंय. असो, सन्माननीय राज साहेबांची ही सुद्धा एक क्लिप पहा. बातमी. राज ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे. मोदींनी आवाहन केलेलं आहे, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, तेलाचा वापर कमी करा. यानंतर आता राज ठाकरे यांनी मोदींना पत्र लिहिलंय. स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत. स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत. त्याचं काय करणार आहात आपण, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात विचारलाय. आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कोणीही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात विचारलाय. राज ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. यात त्यांनी पंतप्रधान मोदींना सवाल विचारलेले आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतात. स्वतःवर फुलं उधळून घेतात. त्याचं काय करणार आहात आपण, असा सवाल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना विचारलाय. आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कोणीही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांचं हे पत्र. सन्माननीय राज साहेबांनी जे मुद्दे त्यांच्या ट्विटमध्ये मांडलेत, अगदी थोडक्यात तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा एक प्रयत्न करतो. काय म्हणतात राज साहेब? सप्रेम जय महाराष्ट्र. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं, पेट्रोल खरेदी कमी करा, गरज असेल तरच वापरा, विजेवर चालणाऱ्या गाड्या वापरा, वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा. हे सगळं का? तर पेट्रोल डिझेल आयात करावं लागतं, गंगाजळी खर्च होते, विदेशी गंगाजळी खर्च होते आणि इराण युद्धामुळे खनिज तेलांचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी देशभर शेकडो गाड्या घेऊन जे प्रचार करत फिरतात त्याचं काय? मिरवणुका काढतात त्याचं काय? स्वतःवर फुलं उधळून घेतात त्याचं काय? आमच्याकडून चूक झाली अशी दिलगिरी व्यक्त करणार का? आणि इथून पुढे आमच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत, अगदी माझ्या सकट म्हणजे पंतप्रधानांच्या सकट असं आपण सांगणार का? हा प्रश्न त्यांनी विचारलाय. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? खनिज तेलातल्या आंतरराष्ट्रीय बाजाराचं त्यांनी गणित त्याच्यामध्ये सांगितलंय थोडं. आणि त्यानंतर ते म्हणतायत, अतिशय योग्य प्रश्न विचारलेत. ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली होती त्याच रेवड्यांचा मग 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरची बिहार पश्चिम बंगाल निवडणूक असो, या रेवड्याच वाटून तुम्ही निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण नावाची रेवडी वाटलीत, राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली, महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि त्या पैशातून तुम्ही निवडणुका जिंकायच्या. आणि त्यासाठी राज्यांनी कर्ज काढायची. राज्यांची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली तर या रेवड्या वाटून आपण काय साध्य करू इच्छिता पंतप्रधान? सुंदर सुंदर. मला ह्या खरंच या ट्विट बद्दल मला सन्माननीय राज साहेबांचे आभार मानायचे. पेट्रोल डिझेलची काटकसर करा असं आव्हान ते करतायत, पण मग आत्ताच का सुचलं? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचार शो मध्ये ज्या प्रकारे आपण रोड शो करत फिरत होतात पंतप्रधान, त्याचं काय? ते तेव्हा का नाही सुचलं? एवढं लाखो लिटर कोट्यावधी लिटर पेट्रोल वायाला गेलं. या राज्यांमध्ये जो अफाट पैशांचा खेळ करून मतदान मिळवलात त्याचं काय? लोकांनी परदेशात जाणं टाळायचं आणि पंतप्रधानांनी 5 देशांचे दौरे लावून फिरायचं. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आव्हान केलं 5 देशांचे दौरे लागलेले आहेत. म्हणजे मला नवल वाटतं, जर हे सर्व नेत्यांना कळतंय
तुम्हा सर्वांना कळतंय, सर्वसामान्यांना कळतंय, मग ह्यांना मतदान देणारं असतं तरी कोण? या देशामध्ये सध्या भाजपाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. दिसतंय तसं वातावरण अजिबात नाही. भाजपाला 2029 पर्यंतचा काळ काढणं, आता हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल, पश्चिम बंगाल, हे सगळं आपण वरवर पाहतो. ही वरवर आलेली सूज आहे, पण ही सूज आणि खरी परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. भाजपाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. 2029 मध्ये हा भाजपा कसा उलथेल तुम्ही याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. खर तर माझं का कोणास ठाऊक मनातली गोष्ट आहे, पण सर्व पक्षांनी इतका दबाव तयार करावा की बॅलेट याच्यावरच निवडणुका व्हाव्यात, ईव्हीएम हटाव, फक्त बॅलेट, असं काहीतरी व्हावं तोपर्यंत. असो, अनेक मुद्दे त्यांनी मांडलेत. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे की जवळपास 1.5 लाख कोटी रुपये गेल्या 3 महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेले आहेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात. त्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही पाहिलं असाल कसं स्वित्झर्लंडला जायचं आणि तिकडे करार फक्त दाखवायचे, एमओयू साईनच होत नाहीत. पंतप्रधान त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जातात. बरे, तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबतच करार करतात. म्हणजे इथल्याच कंपन्यांना तिकडे घेऊन जातात आणि तिकडे जाऊन इथल्याच कंपन्यांबरोबर करार करतात. हे दौरे तुम्ही थांबवा. स्वतः पंतप्रधान आता 15 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. हे दौरे तुम्ही थांबवा आणि मग लोकांना आव्हान करा. सॅल्यूट आहे, सन्माननीय राज साहेबांना सॅल्यूट आहे. लाल बहादूर शास्त्रींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आव्हान केलं होतं. बघा, तेव्हाचा काळ सांगितलाय, पण लाल बहादूर शास्त्रींनी ते स्वतः कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का? त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून हे करवून घेतील का? मी मगाशीच तुम्हाला साटम नावाच्या त्यांच्या आमदाराचा एक व्हिडिओ दाखवला. 25 गाड्या घेऊन गटार कसं साफ झालंय हे बघण्यासाठी यांचा साटम जर जात असेल तर विचार करा, भारतीय जनता पक्षाचे इतर नेते जे मंत्री आहेत, साटम तर मंत्री सुद्धा नाही, तरी सुद्धा एवढा लवाजमा याच्या मागे फिरतो, म्हणजे विचार करा. असो, मी संपूर्ण काही ते ट्विट वाचून दाखवत नाही. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे संपूर्ण ट्विट आहे. तुम्ही काय पावलं उचलणार आहात हे जनतेला सांगा, संसदेला सांगा. तसंही हवं तेव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडलीच आहे. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली यावर सगळ्यांना उत्तरे द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध आहे आणि होता. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचं आम्ही समर्थनही केलेलं आहे. परंतु आजच्या परिस्थितीत आमच्या सकट कोणीही तुमचे विरोधक अथवा शत्रू नाहीत. परिस्थिती आणि विषय ज्यावेळेस देशाचा येतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. सन्माननीय राज साहेबांनी दोन्ही गोष्टींची आठवण करून दिली. आम्ही तुमच्या चांगल्या कामाचंही कौतुक केलेलं आहे. स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अनेक चांगल्या कामांचं, अगदी सर्जिकल स्ट्राईक सकट बऱ्याच चांगल्या कामांचं तुमचं तोंड भरून कौतुक देखील केलेलं आहे. राम मंदिराच्या बाबतीत देखील तुमचं कौतुक केलेलं आहे. पण ज्यावेळेस विषय देशाचा येतो, देशाला डबघाईला नेण्याचा येतो, त्यावेळेस मात्र नाही. आम्ही अंध नाही आहोत. आम्ही अंधतेने तुमचे विचार आम्ही स्वीकारणार नाही. तुमची ही आव्हान आम्ही अंधतेने स्वीकारणार नाही. असो, सन्माननीय राज साहेबांना पुनश्च मानाचा जय महाराष्ट्र करतो. आणि आपण सर्व म्हणजे तमाम जनता, ही जनता, सुज्ञ जनता, आपण सर्व, आपली एक जबाबदारी बनते या सगळ्याच्या विरोधात आपापल्या माध्यमांवर आवाज उचला. अंधभक्तांची कमी नाहीये इथे. या सगळ्या गोष्टी कशा योग्य आहे दाखवून देणाऱ्या अंधभक्तांची कमी नाहीये. तुम्ही कमीत कमी एक सर्वसामान्य जनता विरोधात अंधभक्त, अशा प्रकारचा हा लढा होऊ द्या. आज जणू काही आपलं एक दुसरं स्वातंत्र्य युद्धच आपण लढतोय, अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे. ते स्वातंत्र्य युद्ध इंग्रजांबरोबर होतं, हे स्वातंत्र्य युद्ध स्वकीयांबरोबर आहे. स्वकीयांमधून जे देश पोखरत आहेत, देश विकत आहेत, त्यांच्या विरोधातलं हे स्वातंत्र्य युद्ध आहे. याच्यामध्ये तुमचा सहभाग, त्यासाठी आम्ही तुम्हाला आव्हान करतो. जसं नरेंद्र मोदी म्हणतायत, तुम्ही परदेशात न जाणं ही सुद्धा एक देशभक्ती आहे. पेट्रोल कमी खरेदी करणं ही सुद्धा एक देशभक्ती आहे. या लढ्यामध्ये उतरणं ही खरी देशभक्ती आहे आणि तुम्ही ते उतराल ही अपेक्षा करतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.